आणि या सगळ्या जेवतायत आता. यांना मी वाटाण्याची भाजी, डाळ, भात. पारंपरिक नृत्य स्पर्धा कुलागट प्रथम क्रमांक जिल्हा ठाणे श्रद्धा भात. हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. धैर्य गेला आहे स्कूलला आणि त्याचा सकाळी टिफिन बिफिन सगळं रेडी केलेला होता. तर आजचा स्पेशल दिवस आहे. सो मी तुम्हाला सांगितलेलं काहीतरी स्पेशल असणार. ते काय आहे ते आज आहे. आज डान्स कॉम्पिटिशन आहे. फर्स्ट टाइम बाहेरच्या कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट स्वतः मी सोलो करणार आहे आणि माझ्या ग्रुपमध्ये पण मुलींसोबत मी परफॉर्म करणार आहे कॉम्पिटिशनमध्ये. तर येस, आजच्या दिवसभराचं रुटीन कॉम्पिटिशनमध्ये तिथे गेल्यावर जेवढं मला तुम्हाला दाखवता येईल सो ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर येस, माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर गाईज, आता मी तयारी करायला घेणार आहे. मुली आता येतील. 9 वाजलेत. मुलींना बोलले लवकर या, कारण तुमची पण तयारी करायची, माझीही करायची. तर मुलींच्या तर मी तयारी करायला घेईन आणि माझी रेडी झाल्यावर, तयारी करून झाल्यावर रेडी होईन मी, तेव्हा तुम्हाला मी दाखवेन. तर चला. आणि गाईज, मेकअप चालू आहे. हिचं झालंय, हे दोघींचं झालंय. गो भाई, यांना लिपस्टिक लावायची बाकी आहे कारण जेवायचं आहे ना, म्हणून जेवण झाल्यावर त्यांना मी लिपस्टिक लावणार आहे. आणि ह्याच्यानंतर दिशाला घेणार आहे. दिशाने एक व्हिडिओ करते. हो एकदम फ्लॉप. अजून वेदिका आली नाही. आणि ह्यांचं झाल्यावर मी माझं करायला घेणार आहे. माझी हेअरस्टाईल झाली आहे, ही मीच केली. मी कुठे काय पार्लर गेली नव्हती. बघा माझी हेअरस्टाईल कशी वाटते. एक नंबर. अशी दिशाच बोलते. कोणी तुम्ही बोलू नका. दिशा बोलली म्हणजे बात संपला विषय. तर दोघींचे मेकअप चालू आहे. नो पार्लरला खर्चा, ओनली फॉर. रडू नकोस. हा, वरती बघ, वरती बघ. पापण्या हे करते ती. आई माझ्या लावायची पद्धत बघा कशी फटाफट फटाफट असते. 15 मिनिटात आपला मेकअप रेडी. 15 पण नाही. आला मिस्की. आमचा ॲनाकोंडा. हा आमचा डान्स कालबेली आहे, जो तुम्ही दादांच्या बड्डेच्या टायमाला कॉम्पिटिशनमध्ये बघितला. सो तेव्हा बघितलेला आत्ताच्या या डान्समध्ये चेंज आहे, तुम्हाला कळेलच. आणि आता दिशा पुढे हो बाई. नवला येते बोलली ती. हा, मी दीदी बोलले दीदी काल ना. भाई काल गेला. कोण बोलते आवडे. गाईज, काउंटिंग करा किती मी फास्ट करतो. हाच मेकअपला नंतर काही टचअप करायची गरज नाही. खूप जण कन्सिलर याव त्याव सगळं लावत असतात. आपला वन शॉट मध्ये आपला मेकअप.
भैरवी हा कॉल कर तिला. हा हो तसं काय तुमचं ही बघा गाईज आमच्याकडे ॲब्रोची टकली आयब्रोची टाकली चिनी चिनी नाही ते जेवण बोलली ना तुला चिनी अरे मी हिला ब्लशर न लावले इथे. कोणाचं आहे माझे फक्त ब्रश तुझा आहे. तिच्याकडे पण समृद्धीला विचारलं ते काय ग ना ते ब्रश आहे. मी बोलली काय करू तो ब्रश. मी हर एक गोष्टीला विचारते कोणाचं आहे कोण बघू आयब्रो अगदी तिचं का सॅड म्हणा तिचं जास्त हे मला तिचा मोठा आहे. तिचा खूप आलाय तिला चावायला. उचलत नाही का नाही लागतोय. हो लागते रिंग झाली बरोबर. ब्रश पावला हिला आता फक्त लास्टला लिपस्टिक लावायची आहे यांची. आता मी माझी तयारी करायला घेते. वेदिका आली नाही. वेदिका आल्यानंतर वेदिकाची करणार आहे. सो एक तुमचा पसारा उचला चला. आणि या सगळ्या जेवतायत आता. त्यांना मी वाटाण्याची भाजी डाळ भात चपाती संचिताने ती बनवल्यात. जेवेपर्यंत आमच्या परीला काही दाखवू शकत नाही. फक्त मी तिचं डोकं दाखवू शकते आणि ती केवढे घास खाते. बटाटा आवडतो तिला म्हणून बटाटा जास्त दिलाय. आणि गाईज मी रेडी झाली आहे. तुम्हाला मी हुडीवर दिसते पण तिथे गेल्यावर मी साडी घालणार आहे. आणि मुलींची सगळ्यांची तयारी झाली. धैर्य पण येतोय स्कूलवरनं आता आलाय. जेवला मग जेव. हे उठतायत
सन्मान कलेचा आणि उत्सव कलाकारांचा. जल्लोष कमी दिसतोय, जरा जोरदार बरीने डबल चष्मा घातलाय गाईस. सर्वोत्कृष्ट लेखन सेक्स ऑन व्हील्स. सदानंद राणे साहेब, मी आपल्याला विनंती करतो की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. ही विनंती. एकल पारंपरिक नृत्य स्पर्धा खुला गट प्रथम क्रमांक जिल्हा ठाणे श्रद्धा म्हात्रे. सन्मान स्वीकारताना काही मी सर्वांना राणे साहेब याला विनंती करतो. सर्व विजेत्यांचं अभिनंदन. जेव्हा जोरदार टाळ्यांनी करूया, जोरदार टाळ्यांनी. ज्या क्षणाची प्रत्येक अभिनंदन वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे. आता सांघिक गटाकडे म्हणजे सांघिक स्पर्धाकडे वळतो. लोकनृत्य स्पर्धा शालेय गट. अवैधता आणि ओंकार 2-3 दिवस त्रास दिला. सांगावं एवढंच वाटतंय, लग्नाआधी कॉम्पिटिशन करत होती, पण लग्नानंतर 14 वर्षांनी मी आज ह्या लावणी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं. फर्स्ट टाइम. सो एवढं असं वाटत होतं बॅडलं की मी सरांना आता बोलली, काल माझं बाईकवरनं मिसलीड झालेली, सो माझं पायाला लागलेलं होतं. पण जो असतो ना कलाकार, एकदा गाणं स्टार्ट झालं का आपण जे सुटतो ना ते खरंच ह्या रंगमंचाची एक वेगळी जादू आहे. आणि कलाकार हा कलाकार असतो, तो कितीही त्याला त्रास झाला तर त्याचा जो रंगमंचाची जी पॉवर असते ना ती आपल्याला खेळून घेऊन जाते. सो खरंच सर खूप थँक्यू. लहान असताना तुम्ही मला फर्स्ट टाइम जजिंग केलेलं, सो लग्नानंतर पण तुम्ही आज कॉम्पिटिशन उतरले तर आजही तुम्ही मला जजिंग केलं. सो खूप थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू दादा. धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. लोकनृत्य स्पर्धा शालेय गट अंतिम फेरीचा निकाल माझ्या हाती आलेला आहे. सो गाईज मी घरी आली आहे आता. तर आजच्या दिवसभराच्या ब्लॉग मध्ये मला जास्त तुमच्याशी बोलता आलं नाही, कारण सगळंच दाखवता आलं नाही, कारण खूप घाई, खूप गर्दी. म्हणजे तिथेही गेली तेव्हा गर्दी होती. आणि मला तुम्हाला सांगायचं होतं स्पेशल. बघा ना, मी एवढी म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला मी सांगते काय झालं. कॉम्पिटिशन आज होती. आदल्या दिवशी मी मुलींचे ड्रेस आणायला गेलेली होती खारेगावला. सो खारेगावचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर माझी बाईक आहे ना, मी एकटीच होती, माझी बाईक संध्याकाळी स्लिप झाली. तर माझ्या गुडघ्याला एवढं लागलंय का म्हणजे मला काहीच कळत नव्हतं. खूप दुखत होतं, खूप ठणकत होतं, आताही दुखते. सो आज संकष्टी होती, उपवास त्याच्यात, आणि डान्स करू का नको असा प्रश्न होत होता. पण शेवटी डॉक्टरकडे गेली. जेव्हा लागलं तेव्हा त्यांनी इंजेक्शन दिलं. त्यांना बोलली मला काही पण करून मला उद्या माझा कार्यक्रम आहे, कॉम्पिटिशन आहे, मला करायचीच आहे. सो त्यांनी मला गोळ्या बिळ्या दिल्या, पण एवढा काही फरक नाही पडला, पण दुखत तर होतंच. सो मला आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सगळंच म्हणजे माझी ड्रेसिंग मी केलेली होती छान अशी साडी, तर तो माझा ड्रेसिंग मी तुम्हाला दाखवली नाही. डायरेक्ट मी तुम्हाला डान्सचा व्हिडिओ दाखवला. आणि तर सगळंच मला म्हणजे मी तुम्हाला आता काय बोलू, सगळी घाई झाली.
डान्स करायला गेली, डायरेक्ट तुम्हाला डान्सचा व्हिडिओ आला, त्यामुळे मला ते पूर्ण माझं दाखवता आलं नाही. आणि त्याच्यानंतर ग्रुप होता मुलींचा. माझ्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती. जेव्हा दादांची इथे कॉम्पिटिशन झालेली होती तेव्हा त्या मुलीने पार्टिसिपेट केलेलं होतं ग्रुपमध्ये. 6 मुली होत्या. सो त्या मुलीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला ग्रुपमध्ये परफॉर्म करावं लागलं. तर असे 2-2 डान्स होते ग्रुपमध्ये पण आणि माझं सोलो पण. सोलो म्हणजे ती करणार नव्हती ॲक्च्युली. माझ्या क्लासमधल्या मुलींना मी सेट केलेला होता. त्यांना बोललेली की तुम्ही सोलो करा. तर मला बोलतात नाही मिस, एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे, तुम्हीच करा. त्याच्यामध्ये मला बोललेली होती कोण, परी, संचिताची मुलगी. ती एवढी मला फोर्स करत होती. सो ऑडिशनच्या दिवशी ह्याचं ऑडिशन झालेलं होतं आणि ऑडिशनच्या तुम्हाला मी रिझल्ट दाखवते जेव्हा ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. सो तुम्हाला आता हा फोटो येईल. तर हा फोटो बघितलात. माझं फायनलमध्ये माझ्या ग्रुपचं पण सिलेक्शन झालेलं आणि माझं सोलोचं पण झालेलं होतं. तर असं ऑडिशनला सगळं सिलेक्शन झाल्यावर नंतर त्यांनी आम्हाला कॉल केला आणि मग ही फायनल आज होती. तर फायनलला आता मला हा व्हिडिओ करायला म्हणजे सगळंच भेटला नाही. सो त्यामुळे सॉरी. आणि आत्ता घरी आली आहे. गाईज एवढंच बोलायचं होतं की लग्नाच्या आधी कॉम्पिटिशन्स करत होती आणि कॉम्पिटिशन्स करून ते स्टॉप झालं लग्नानंतर. ओपन कॉम्पिटिशन म्हणजे वुमन्स कॅटेगरी नाही. मी ज्या कॉम्पिटिशन म्हणजे मी आज ज्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन केलेली होती त्या आमच्या ओपन वयोगटामध्ये, मोठ्या गटामध्ये सगळ्या माझ्याबरोबर ज्या होत्या 18 वर्षाची, 19 वर्षाची, 25 वर्षाची, 21 वर्षाची अशा सगळ्या मुली म्हणजे होत्या, सगळ्या मुली. आणि मी एकटीच मॅरिड मधली होती. सो असं वाटत होतं की ह्यांच्या एनर्जीला मी एनर्जी देऊ शकेन की नाही, ह्यांच्या इतपत आजकाल नवीन जनरेशन काय नवीन होतं, तर ह्यांच्या एनर्जीला मी मॅच होईन का, मला हे टेन्शन होतं. पण काही नाही, मी हाच विचार केला की का श्रद्धा, तू तर काहीच कुठे कमी नाहीयेस. तू जे पहिली जुनी होतीस ती श्रद्धा इथे प्रेझेंट कर. आणि बोलतो ना आपण, नाणं आपलं खणखणीत वाजतंच. सो ते आज वाजलंय. आता कॉन्फिडन्स आलाय आणि आता हा कॉन्फिडन्स मी कमी होऊन देणार नाही. कॉम्पिटिशन्स जिथेही कुठे असतील तर मी करत जाणार आहे, हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. आणि व्हिडिओ येतच राहतील. आजची खूप एवढी मोठी खुशी आहे की मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण काय हरकत नाही. ह्या सगळ्या आजच्या कार्यक्रमाचं श्रेय म्हणजे माझ्या नवऱ्याला जातं. कारण तो माझ्याबरोबर सगळ्या माझ्या मुलींना त्याने कारमधनं आणून सगळं म्हणजे मला सपोर्ट आहे त्याचा करतोय. सो त्यामुळे त्याच्यासाठी थँक्यू. तो अख्खा दिवस माझ्याबरोबर होता शेवटपर्यंत. आणि त्यालाही खूप बरं वाटलं की मला तो एवढाच बोललेला, तू तुझा 100% दे. तो मला काल मी पडलेली होती बाईकवरनच, तो मला बोलत होता की तुला जमेल तर कर, नाही तर नको करूस. मी बोलले नाही, मी करणार. सो करून दाखवलं. आता काय नाही, आता पाय दुखतोय, तो बरा करेन. पण आजचा दिवस हा मला उद्या होणार नाही ना. आजचा दिवस हा गेला आणि खूप आनंदाचा गेला. बाप्पाच्या आशीर्वादाने. बाप्पाचा आशीर्वाद हा कायम माझ्यासोबत असतोच, तुम्हाला तर मी सांगितलंय. फेवरेटमधला फेवरेट बाप्पा माझा गणपती बाप्पा. तर त्याच्या आशीर्वादाने आज संकष्टीच्या दिवशी मला एक छानशी फर्स्ट नंबरची ट्रॉफी भेटली आणि पहिला नंबर आलाय. सो येस, तुम्हाला काही माझा डान्स कसा वाटला हे नक्की सांगा हा कमेंट करून. एवढ्या वर्षाने मी मला गेटअपचा फोटो काढता आला नाही, तर मी जाऊ दे, ठीक आहे, काय हरकत नाही. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.